बुलेटिनला सुरुवात करूया. वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असं अल्टिमेटम दिलंय जरांगेंनी. हैदराबाद गेझेटियरवरून नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिला. बावनकुळेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला. योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार, त्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही असा इशारा त्यांनी दिलाय. जरांगे पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष करताना दिसले. येवलावाल्याचं ऐकून जीआरच्या शब्दात फेरफार करू नका असा टोला नाव न घेता त्यांनी लगावला. आता संयम नाही, जशास तसं उत्तर देणार असा इशाराही जरांगेंनी दिला. सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या ताटातलं काढून कुणालाही देणार नाही अशी ग्वाही बावनकुळेंनी ओबीसी समाजाला दिली. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचं आरक्षण जीआरमुळेच संपलं, सरकारनं ओबीसींवर मोठा अन्याय केला असा हल्लाबोल त्यांनी केला. अंतरवाली सराटीत दाखल होतात जरांगे. मराठा समाजानं गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केलं. शेवटी मराठ्यांना विजय मिळालाच असं जरांगे म्हणाले. जरांगे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं त्यांचं स्वागत केलं. यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी केली. जेसीबीतून फुलांची उधळण केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं. उद्या मंत्रालयात ओबीसींची बैठक होणार आहे. या बैठकीकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना निमंत्रित करण्यात आलं. मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची बैठक आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक होईल. राज्य सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांसह समाजाचा विरोध आहे. सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतात. राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आलेत अशी माहिती समोर आली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्यात. मात्र उर्दू आणि मोडी लिपीतल्या भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी 5च जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. हैदराबाद आणि साताऱ्यानंतर आता कोल्हापूर गॅझेटियरची चर्चा रंगली आहे. कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा साधर्म्य दाखवण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर गॅझेटबाबत मराठा समाज भूमिका मांडेल. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाकरता मैदानात उतरलाय. आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी करत जिंतूर इथं समाज बांधवांच्या वतीनं उपोषणाला सुरुवात झाली. जामनेरमध्ये ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय हा असंवैधानिक असल्यानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बीडच्या परळीत पोलीस स्थानकाबरोबर समोर वाल्मिक कराड यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले. दोन्ही पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराडचे बॅनर झळकले. विशेष म्हणजे या बॅनरवर धनंजय मुंडेंचा देखील फोटो झळकला. महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. शिक्षक मेळाव्यात मंगेश चिवटेंकडे शहाजी बापू पाटील यांनी मागणी केली. भिवंडीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे मुमताह अन्सारी यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले. महाराष्ट्र रस्ते शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्याकरता चक्क आंदोलकांना बटन पार्टी दिली असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
आमदाराच्या या मटण पार्टीवर टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार जानकर यांच्यावर टीका केली। नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काठ कधी सोडू नये असं म्हणतात। आमच्यातले अनेक जण तिकडे गेले, त्यांना विशालनंच सांगितलंय की तिकडे जा आणि विशाल पाटील कधी काय करतील याचा काही नेम नाही असा टोमणा मारला माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना। ते सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलत होते। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चा केली। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरील पाळधी ते खोटेनगरपर्यंतच्या रस्त्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली। जवळपास 1 तासभर झालेल्या पावसानं गोंदियातील रस्ते पाण्याखाली गेले, तर धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। आंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगेंवर गुलालाची उधळण, जंगी स्वागत। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल। जरांगे यांचं पुन्हा अल्टिमेटम। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारनं कुठलाही बदल करू नये, जरांगेंची सरकारकडे मागणी। तर योग्य नोंदी मिळाल्याबरोबरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही, बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष। दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटात वाद, लाठ्या काठ्या आणि दगडफेकीत 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू। नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरातील 130 वर्ष जुनी भिंत कोसळली। भिंत कोसळण्यापूर्वी त्या ठिकाणाहून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय। धक्कादायक घटना झाली आहे सीसीटीव्हीत कैद। मुंबईच्या गोराई समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या प्रवाहात अडकली टेम्पो ट्रॅव्हलर, सुदैवानं वेळीच मदत मिळाल्यानं सगळ्या प्रवाशांची सुटका। नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरून पेटलं आंदोलन, आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत। काठमांडूमध्ये लावण्यात आली संचारबंदी। गुजरातच्या कच्छला पुराचा फटका, कच्छच्या रणात धोर्डो सफेद रणमधील वॉच टॉवर पर्यंत पोहोचलं पुराचं पाणी। काश्मीरच्या गुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमकीत 2 जवान जखमी।